चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. अमेरिकेचा गाझा शांतता करार इस्रायलने फेटाळला. पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट आणि गुंतागुंतीची होत चालली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मांडण्यात आलेला 15 कलमी गाझा शांतता करार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट फेटाळून लावला आहे. जोपर्यंत हमास ही दहशतवादी संघटना पूर्णपणे आत्मसमर्पण करत नाही आणि आपले सर्व दारुगोळा व शस्त्रे खाली ठेवत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्य गाझाच्या भूमीवरून एक पाऊलही मागे हटणार नाही, अशी कठोर भूमिका नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. सुमारे 20 लाख लोकसंख्या असलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशाच्या निम्म्याहून अधिक भागावर सध्या इस्रायली सैन्याचे पूर्ण नियंत्रण आहे. ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेल्या योजनेवर वॉशिंग्टनसोबत चर्चा सुरू राहील, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. तरी देखील सध्याच्या युद्धविरामाच्या नाजूक टप्प्यावर इस्रायलच्या या निर्णयामुळे शांततेच्या आशा पुन्हा एकदा मावळल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर, इस्रायलचा नकार, हुथींचे हल्ले आणि इराणचा ताठर पवित्रा यामुळे संपूर्ण जग एका मोठ्या आर्थिक आणि लष्करी संकटाच्या उंबरठ्यावर उभे राहिले आहे. रेल्वेची धडक बसून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू. पुणे बंगळूर मार्गावरील तानाजी गल्ली ओव्हरब्रिजजवळ आज दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित रमेश पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे सदस्य अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, विकी मेहता, मायकेल पिंटो आणि शुभम हुली यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर सोशल वर्कर टीमच्या मदतीने मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून विद्यार्थ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. नित्यानंद कॉलनी येथे मध्यरात्री टोळक्याचा संचार. भवानीनगर, मंडोळी रोड येथील नित्यानंद कॉलनी या परिसरात 5 जणांच्या टोळक्याने मध्यरात्री संशयास्पदरित्या संचार केल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये यासंदर्भातील छायाचित्रे कैद झाली असून नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. नित्यानंद कॉलनी येथील रहिवाशांनी याबाबत माहिती देताना सांगितले की मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने संचार केला आहे. या भागातील बंगलेवजा घरांची पाहणी करण्यात आली असून त्यामुळे नागरिकांत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी आणि दरोड्याच्या उद्देशाने टोळक्याने अशा प्रकारची दहशत निर्माण केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस खात्याने याची गंभीर दखल घेऊन येथे गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. श्री मंगाई देवी यात्रेसाठी जय्यत तयारी. वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून यात्रेकरूंची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. उद्या मंगळवारी होणाऱ्या यात्रेसाठी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने वडगावमध्ये दाखल झालेला आहे. बेळगाव शहर आणि उपनगर परिसरातील सर्वात मोठी जत्रा म्हणून श्री मंगाई देवी यात्रेची ख्याती आहे. त्यामुळे वडगाव परिसरात यात्रेनिमित्त लगबग वाढली आहे. मंगाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर परिसर तसेच प्रमुख मार्गांवर विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. देवस्थान समितीकडूनही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी तयारीला वेग आलेला आहे. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यासह स्वच्छता आणि इतर आवश्यक कामे हाती घेण्यात आलेली आहेत. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी सिटूचे जेलभरो आंदोलन. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संघटनेच्या वतीने आज सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणे थांबवावीत, कामगारांना सुधारित किमान वेतनाची तातडीने अंमलबजावणी करावी, सक्तीचे व अन्यायकारक भूसंपादन थांबवावे, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणारी जमीन बळकावण्याची प्रक्रिया रोखावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी निदर्शने केली. शेतकरी, कामगार, महिला, दलित, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बनशंकरी महिला मंडळाच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. बनशंकरी महिला मंडळ, पिरनवाडी यांच्या वतीने विनायक नगर येथील विनायक मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा सुमारे 100 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने विविध तपासण्या करण्यात आल्या. शिबिर यशस्वी होण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री मिर्जी, सचिव वैशाली हुल्लोळी, सदस्य यल्लव्वा कलसप्पा नावर, साधना साकळकर आणि मेघा नवकुडकर यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेविका माधुरी जाधव यांचे सहकार्य लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.